आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने सगळ्यांना चक्रावून टाकलंय. विचार करा, एक असं फायटर जेट जे कोणाला दिसतच नाही त्याला इराणच्या एका क्षेपणास्त्राने लक्ष्य केलं. पण हे झालं तरी कसं? हाच तो प्रश्न आहे जो आजकाल सगळीकडे विचारला जातोय की अब्जावधी डॉलर्सच्या रडारला जे विमान सापडत नाही ते इराणने कसं काय शोधून काढलं. चला तर मग या मोठ्या कोड्याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. म्हणजे आधी हे लक्षात घ्या की आपण बोलतोय तरी कशाबद्दल. प्रत्येक F-35 जेटची किंमत आहे $100 मिलियन पेक्षा जास्त. इतका प्रचंड पैसा आणि तंत्रज्ञान यात गुंतलेला आहे. आणि गंमत म्हणजे गेल्या 8 वर्षांपासून या विमानाचा रेकॉर्ड एकदम परफेक्ट होता. म्हणजे अजिंक्य, त्याला कोणी हात सुद्धा लावू शकलं नव्हतं. एक अजेय शक्ती म्हणूनच त्याची ओळख होती. ओके, तर मग गोष्ट सुरू होते इथून. आधी आपण ओळख करून घेऊया ह्या F-35 लाइटिंग 2ची. याला एअरक्राफ्ट टेक्नॉलॉजीचं शिखर का मानलं जातं ते पाहूया. तर हे F-35 म्हणजे आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे 5th जनरेशन विमानांचा बादशाह आहे. याला बनवलंच आहे शत्रूच्या रडारपासून लपून राहण्यासाठी. याचं मुख्य काम आहे शत्रूची एअर डिफेन्स सिस्टम उडवून लावणं आणि आकाशावर पूर्णपणे राज्य करणं. पण म्हणतात ना, प्रत्येक महान गोष्टीमध्ये कुठेतरी एक कमजोरी लपलेली असते आणि या विमानाच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. चला, या सुपरहिरोची ती छुपी कमजोरी काय आहे तेच तर या रहस्याचं मूळ आहे. बरोबर ना? प्रत्येक सुपरहिरोची एक कमजोरी असतेच. हीच गोष्ट या F-35 ला सुद्धा लागू होते. ही उपमा वापरल्यावर सगळा मुद्दा अगदी सोपा होऊन जातो. आत्ता बघा, इथेच सगळा खेळ आहे. रडारच्या नजरेतून पाहिलं तर हे विमान म्हणजे एक छोटासा ठिपका, जवळजवळ अदृश्यच. पण उष्णता शोधणाऱ्या सेन्सरसाठी, त्यासाठी हे विमान म्हणजे एक धगधगती मशाल आहे. आणि हीच आहे त्याची सगळ्यात मोठी कमजोरी. आणि याचं कारण काय? तर त्याचं शक्तिशाली प्रॅट अँड विटनी F-135 इंजिन. हे इंजिन इतकी प्रचंड उष्णता निर्माण करतं की ती लपवणं जवळजवळ अशक्य आहे. आणि हीच उष्णता शत्रूसाठी एक मोकळं निमंत्रण ठरते. ओके, तर F-35 ची कमजोरी तर आपल्याला कळाली. आता पाहूया इराणने याचा फायदा कसा उचलला. त्यांनी काही अब्जावधी डॉलर्सची सिस्टम वापरली नाही, तर एक साधा पण अतिशय हुशारीचा सापळा रचला. महागड्या शस्त्रांऐवजी त्यांनी डोकं वापरलं. त्यांच्या या सापळ्याचा पहिला भाग होता इन्फ्रारेड सर्च अँड ट्रॅक, म्हणजेच IRST. ही एक पॅसिव्ह सिस्टम आहे. म्हणजे काय? तर ती कोणताही सिग्नल बाहेर पाठवत नाही. ती फक्त शांतपणे आकाशात उष्णता कुठे आहे हे शोधत राहते. म्हणजे लक्ष्याला पत्तासुद्धा लागत नाही की कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे. आणि मग येतो त्यांचा दुसरा हुकुमी एका 358 घिरट्या घालणारं क्षेपणास्त्र. हे काही साधं क्षेपणास्त्र नाहीये. हे ड्रोन आणि मिसाईलचं एक हायब्रिड आहे. हे आकाशात एखाद्या शिकारीसारखं हळूहळू घिरट्या घालत राहतं आणि योग्य उष्णतेचा सिग्नल मिळताच त्याच्यावर झडप घालतं. एकदम शांतपणे वाट बघायची आणि मग हल्ला करायचा. तर मग आता आपण त्या निर्णायक क्षणाकडे आलो आहोत. चला, हा हल्ला नेमका कसा झाला याचा एक सेकंड बाय सेकंड ब्रेकडाऊन पाहूया. हे सगळं इतक्या झटपट घडलं की विचारता सोय नाही. रात्रीचे 2:45 वाजता IRST सिस्टमने F-35च्या उष्णतेवर लॉक केलं. अवघ्या 15 सेकंदात क्षेपणास्त्र लॉन्च झालं आणि पुढच्या 3च सेकंदात F-35च्या स्वतःच्या सिस्टमने धोक्याचा इशारा दिला. सगळा खेळ 25 सेकंदांच्या आत संपला. पण F-35 सुद्धा काही कच्च्या गुरूचा चेला नाही. त्याच्याकडे एक स्वतःचं संरक्षक कवच आहे, ज्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटेड ॲपर्चर सिस्टम किंवा DAS. हे म्हणजे विमानाच्या अवतीभोवती असलेलं एक 360 डिग्रीचं सुरक्षा कवच, जे क्षेपणास्त्र लॉन्च झाल्या पायलटाला सावध करतं. आणि याचमुळे पायलटाला काहीतरी करण्याची संधी मिळाली. आणि त्या पायलटने क्षणाचाही विलंब न लावता हालचाल केली. त्याने क्षेपणास्त्राला चकवा देण्यासाठी विमानाला अतिशय वेगाने वळवलं आणि सोबतच विमानाच्या इंजिनपेक्षा जास्त उष्ण असलेले फ्लेअर्स हवेत सोडले. उद्देश एकच होता, क्षेपणास्त्राला वाटलं पाहिजे की खरं लक्ष हे विमान नाही तर ते फ्लेअर्स आहेत. आणि ही युक्ती कामी आली, पण अर्धीच. क्षेपणास्त्राने विमानाच्या ऐवजी फ्लेअर्सचा पाठलाग सुरू केला. पण ते विमानाच्या इतक्या जवळ जाऊन फुटलं की त्याचा स्फोट जीव घेणा ठरला. डायरेक्ट हिट टळला, पण धोका टळला नाही. तर या सगळ्याचा अर्थ काय? या एका घटनेने हवाई युद्धाचं भविष्य बदलणार आहे का? यावर आता विचार करणं गरजेचं आहे. थेट हल्ला झाला नाही, त्यामुळे विमानानं पेट घेतला नाही. पण जवळ झालेल्या स्फोटाच्या धक्क्याने आणि छर्र्यांनी विमानाचे अक्षरशः तुकडे झाले. त्याचं स्टेल्थ कोटिंग उडालं, फ्लाईट कंट्रोल सिस्टम निकामी झाली. तरीही त्या पायलटने कमाल केली आणि विमान सुरक्षितपणे खाली आणलं. तर यातून आपल्याला काय महत्त्वाचे मुद्दे मिळतात? पहिला,
इराणने हे सिद्ध केलं की महागड्या रडारशिवायही आधुनिक विमानांना आव्हान देता येतं. दुसरा, स्टेल्थ टेक्नॉलॉजी उष्णता शोधणाऱ्या सिस्टीमसमोर कमजोर पडू शकते. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही घटना हवाई युद्धाच्या नियमांमध्ये मोठ्या बदलाचे संकेत देत आहे. आणि शेवटी हा एक मोठा प्रश्न उरतो की या एका घटनेनंतर अमेरिकेला आपल्या संपूर्ण युद्धतंत्राचा पुन्हा एकदा विचार करावा लागेल का? कारण जर एक अदृश्य विमानही आता सुरक्षित नसेल तर भविष्यातील हवाई युद्धाचं स्वरूप काय असेल?